इथं घ्या. त्यांना माझी पुन्हा पुन्हा विनंती आहे, अशा घटना आपल्या देशात आणि महाराष्ट्रात घडतच चालत, वाढतच चालल्या. तर आमची अशी म्हणजे आम्ही एक मागासवर्गीय कुटुंब आहे आणि ती मुलगी एक अत्यंत गरीब कुटुंबातली मुलगी आहे, जी आपला प्रपंच सुद्धा व्यवस्थित यायचा होत ती एवढी बी नाही. अशा मुलीवर एका नराधमाने बलात्कार केलेला आहे. अशा नराधमाला जलद गतीने न्याय देऊन त्याला योग्य ती शिक्षा लातूरच्या न्यायालयाने करावी आणि ह्या हिंदू घाटी समाजाला न्याय द्यावा आणि ह्या समाजाला सगळ्या समाजातून तो मागासवर्गीय असो तो उच्चवर्गीय असो त्या सर्वांनी अशा कृत्याला निषेध म्हणून आमच्या समाजाला पाठिंबा द्यावा अशी मी विनंती करतो. जिजाऊ मासाहेब पुण्यश्री लोकाईलारी होळकर सावित्रीबाई फुले न्यायमूर्ती श्री छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज कायदेतज्ञ व घटनेचे शिल्पकार श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. मी 2 शब्द सांगणार आणि जास्त काही बोलणार नाही. माझ्या समाज बांधवांना आज आपण एकत्र जमलेलो आहोत. जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील एक छोटेसे गाव वलांडे येथील एका 6 वर्षीय कोवळ्या निरागस बालमुलीवर 17 वर्षीय नराधमांनी केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज आपण सगळे येथे जमलेले आहोत. सदरचा अत्याचार हा फक्त निषेधार्थ नसून एक विचार करायला लावणार आहे. कारण वलांडीतील जी घटना घडली त्या घटनेत बळी पडलेल्या कोवळ्या मुलीचं वय 6 वर्ष आहे व एवढ्या कोवळ्या व निरागस मुलीला हे बलात्कारासारखे अत्याचार सहन करावे लागत असतील तर कसं होणार याचा विचार होणं गरजेचं आहे. त्या कोवळ्या मुलीचं वय पाहता तिला भावना व्यक्त करता येत नाही. तिला काय बोलावे हे सुद्धा कळत नाही. तिला तिच्या भावना कोणासमोर मांडाव्यात हे लक्षात येत नाही. अशा अल्प निरागस मुलीवर 17 वर्षाचा नराधम अत्याचार करत असेल तर अशा विकृत विचाराच्या माणसानं मग तो भले कोणत्याही जातीचा धर्माचा असला तरी त्याच्या बाबतीत दयामया न दाखवता वेळीच खेचून कायद्याची जबर बसवली पाहिजे. कारण यापुढे कोणीही व्यक्ती असे कृत्य करण्यास धजावणार नाही, त्याची हिंमत सुद्धा होणार नाही. सदर गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध इंडियन पिनल कोड कलम 376, 377, 504 अॅट्रॉसिटी ऍक्ट व पॉक्सो ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंद झालेला आहे. तरी यापुढे तपास करताना पोलिसांनी निपक्षपातीपणे तपास करून पीडिता तिच्या घरच्यांचे तसेच संविधानाचे जबाब नोंदवून गुन्हेगारांनी केलेल्या गुन्ह्याचा तपास व चौकशी निपक्षपातीपणे करून आरोपीने केलेल्या गुन्ह्यात त्याला नुसताच पश्चातापच नव्हे तर जन्मठेपीच्या अथवा त्यापुढील शिक्षा होईल असे खंबीर घोषणापत्र माननीय न्यायाधीश पीठासमोर मांडले जावे हीच एवढी माझी विनंती आहे. आणि असा जर आपल्याला हा थांबवायचा असेल तर ह्याला वेळीच खेचून फक्त फाशीचीच नाही तर त्यापुढे सुद्धा जर मोठी कुठली शिक्षा होत असेल तर ती द्यावी एवढीच माझी विनंती आहे. आज या ठिकाणी आपण इतक्या मोठ्या संख्येने जमलेलो आहोत. मुळात हा विषय कुठल्याही जातीचा नाहीये किंवा कुठल्याही पंथाचा नाहीये. हा एका महिलेवर एका स्त्री जातीवर झालेल्या अन्यायामुळे आपण इथे एकवटलोय. महिलेमध्ये स्त्रीमध्ये मुळात आपण जातच पाहिजे नाही पाहिजे. 6 वर्षाची अवघ्या 6 वर्षाची मुलगी आणि तिच्यावर आफताब कुरेशी हैवानी कृत्य जनावराची वर्तणूक असलेला हा राक्षस 5-6 दिवस अन्वित अत्याचार करतो. तिचं वय त्या माणसाला दिसत नाही. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. आज ती मुलगी एकटी नाहीये. आज संपूर्ण समाज तिच्या बरोबर आहे. झालेली घटना अत्यंत खेदजनक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आज डोळ्यात तिच्याबद्दल सहानुभूती आहे आणि तिला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. माननीय तहसीलदार साहेबांनी या सर्व घटनांची नोंद घेऊन वरिष्ठ प्रशासनाकडे याचा संपूर्ण अहवाल पाठवा आणि आफताब कुरेशी या हरामखोर जनावरावर पाशवी कृत्य करणाऱ्या जनावरावर लवकरात लवकर ठोस कारवाई करावी. आपल्या छोट्या बहिणीवर आपल्या छोट्या मुलीवर जो अत्याचार झाला
त्या अत्याचाराबद्दल बोलायला आणि सांगायला सुद्धा शब्द म्हणजे फुटत नाहीत काही. कारण की लहान 6 वर्षाची चिमुकली आणि तिच्यावर जर अत्याचार होत असेल तर तो कोण आपतात काय कुरेशी म्हणजे ह्यांना जनावर सुद्धा कळत नाहीत. लहान लहान बछडे सुद्धा हे लोक कापतात. ह्यांना कुणाच्या जीवाची पर्वाच नसती. आज 6 वर्षाची मुलगी म्हणजे खेळणारं बाळ बागडणारं लेकरू, त्या लेकरावर 5-5, 6-7 दिवस जर अत्याचार करत असतील तर ती राक्षसापेक्षा सुद्धा पुढची चाचणी काय. त्यामुळं ह्या घटनेचा कितीही कठोर शब्दात निषेध केला तरी तो कमीच आहे. परंतु हिंदू खाटीक समाजांना मी सांगू इच्छितो की फक्त हिंदू खाटीक समाज नव्हे तर सर्व हिंदू समाज आपल्या पाठीशी आहे. विश्व हिंदू परिषद बजरंग दल चा प्रमुख या नात्याने मी आपणास ग्वाही देतो की जिथे पडेल तिथे आम्ही तुमच्या बरोबर आहोत. किंबहुना माझ्या घरातलीच मुलगी आहे या अनुषंगाने आम्ही काम करू. आणि तहसीलदार साहेबाला, प्रशासनाला माझी विनंती आहे की हा दिसणारा समाज एवढाच नाहीये, किंबहुना एकदम शॉर्ट नोटीस मध्ये कमी वेळेमध्ये आलेला समाज बांधव आहे. कदाचित आम्हाला 1-2 दिवसाची वेळ भेटली असती तर हजारोची संख्या इथं उपस्थित राहिली असती, लाखो लोक इथं जमा झाले असते. परंतु आम्हालाही प्रशासनाला विटीस धरायचं नाही. परंतु अशा राक्षसांवर कारवाई त्वरित झाली पाहिजे, कठोर कारवाई झाली पाहिजे. तुम्हाला सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या धर्माप्रमाणे जर लागत असतील तर तुमच्या धर्माप्रमाणे शासन पण झालं पाहिजे असं माझं मत आहे. त्यामुळं प्रशासनाला माझी विनंती आहे, तहसीलदारांना विनंती आहे की आपण त्वरित ह्या गोष्टीची दखल घेऊन शासनापर्यंत जे काही तुमचा योग्य तो अहवाल आहे तो पाठवावा आणि त्या नराधामावर जसं आता सुमितने सांगितलं त्या जनावरांवर व्यवस्थित कारवाई करावी एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठिकाण नाही किंवा पाठिंबा देण्याचं ठिकाण नाही. झालेली घटना किती निंदनीय आणि दुर्दैवी आहे याचा आपण विचार केला पाहिजे. आणि सारखं सारखं आपण आंदोलन करणं, मोर्चे काढणं, मागण्या करणं. आज कोपर्डीच्या ताईला 8 वर्ष झाले, त्या नराधामांना फाशीची शिक्षा दिली तरी पण ती अंमलात आली नाही. मग कुठंतरी आपण नुसतंच रस्त्यावर यायचं, आंदोलन करायची, मोर्चे करायचे, निवेदन द्यायची, पाठिंबा द्यायचा, यापुरतं आपण सीमित राहिलं पाहिजे का नाही याचा विचार केला पाहिजे. मारू करू ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण हे होऊच नाही याच्यासाठी काय केलं पाहिजे, हे होऊच नाही याच्यासाठी काय केलं पाहिजे याचा आपण पहिल्यांदा विचार केला पाहिजे. माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलं हा बलात्कार नाही, ही वृत्ती आहे. 6 वर्षाची मुलगी आहे ती. काय तिचा जीव असेल, काय तिचा विचार असेल, काय तिचं कवळं वय असेल, आणि घटना कशा पद्धतीने घडली, कुणी घडवली, किती वर्षाच्या माणसांनी घडवली याचा आपण विचार केला पाहिजे. जोपर्यंत ही वृत्ती संपणार नाही तोपर्यंत अशा घटना कायम होत राहतील असं माझं स्पष्ट म्हणणं. कुठंतरी आपण भाषण करायची, निवेदन द्यायची, पाठिंबा द्यायचा, यापुरता हा महिलांचा अत्याचार आणि हा विषय थांबणारा नाही. यासाठी आपण काहीतरी ठोस पावले उचलली गेली पाहिजेत. यावर आपण कडक कारवाई करण्यासाठी काहीतरी विचार केला पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महिला आणि लहान मुली यांच्यावर विचारांचे संस्कार आणि ह्या गोष्टी घडवून येत यासाठी कार्यशाळा तयार केल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत. कुठंतरी आपण घटना झाल्यानंतर निवेदनं द्यायची, आंदोलनं करायची, मोठे मोठे आमच्यासारख्या लोकांनी इथं यायची, भाषणं करायची, तुम्ही ऐकायचं, आपण निघून जायचं. पण आज त्या मुलीवर, त्या मुलीच्या कुटुंबावर काय घटना घडली असेल, त्यांच्या कुटुंबातल्या त्या माझ्या माई माऊलीवर, तिच्या आईवर, वडिलावर काय विचार त्यांच्या मनात चालू असतील ही विचार करणं आपण गरजेचं. कुठंतरी आपण ह्या गोष्टी कायमस्वरूपी रोखल्या गेल्या पाहिजेत. यासाठी निवेदनं तयार करा, यासाठी कार्यशाळा तयार करा, यासाठी महिलांना जागृत करा, मुलींना जागृत करा. माझ्या आयांना सांगा की ह्या घटना का घडल्या नाही पाहिजे, आपण या घटना कशा पद्धतीने रोखल्या पाहिजे. ही घटना शब्दात व्यक्त करण्यासारखी नाही, निषेध व्यक्त करण्यासारखी नाही, त्याच्या पलीकडं जाऊन त्याच्यावर कायमस्वरूपी कशा पद्धतीने कारवाई झाली पाहिजे ही तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे. आणि अशा पद्धतीचे पावलं आपण उचलली पाहिजेत. आज अनेक जण म्हणतात की ह्या धर्माचा पाठिंबा ह्या जातीच्या मुलीवर झालं, त्या जातीच्या मुलीवर झालं, मग ठराविक जातींच्या मुलीवर झालं, ठराविकच समाजाने यायचं,
ठराविकच समाजाने आंदोलन करायची, ठराविकच लोकांनी पाठिंबा द्यायचा, ही वृत्ती सुद्धा बंद झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत. कारण एवढ्या दुर्दैवी घटना घडत असताना जर समाज जागृत होत नसेल तर समाजामध्ये भावना आहे का नाही याचा आपण विचार केला पाहिजे. विशिष्ट समाजाच्या मुलीवर घटना झाली की तेवढ्याच समाजाच्या लोकांनी यायचं, तेवढ्याच समाजाच्या लोकांनी निवेदन द्यायची, तेवढ्याच समाजाच्या लोकांनी मोर्चे काढायचे का? हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. मी कुणाला द्वेष द्यायला किंवा कुणाला तरी मार्गदर्शन करायला उभारलेलो नाही. ह्या घटना घडत असताना माझ्या मनामध्ये जे काही प्रश्न उभारले, विचारात आले, ते मी तुमच्या समोर मांडतो. तहसीलदार साहेबांना आपण निवेदन देऊ, ते कलेक्टर साहेबांना देतील, ते पुढे मुख्यमंत्र्याला देतील, गृहमंत्र्याला देतील. पण मी म्हणतोय की ह्या माझ्या ताईला जर खरंच न्याय द्यायचा असेल तर आपण अशा पद्धतीची मोहीम चालू केली पाहिजे, जनजागृती केली पाहिजे, महिलांमध्ये मुलींमध्ये याबद्दल काहीतरी माहिती दिली पाहिजे, तेव्हा ह्या घटना रोखल्या जातील. 5 दिवस काय त्या मुलीचे हाल झाले असतील, काय त्या माणसाची वृत्ती असेल. बलात्कार ही वृत्ती नसून त्याच्या पाठीमागची काय वृत्ती आहे त्याची, ह्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि कुठल्याच समाजाने, कुठल्याच धर्माने फक्त पाठिंब्यापुरतं, निवेदनापुरतं आणि भाषणापुरतं हिथं न येता प्रामाणिकपणे ह्या गोष्टी समाजात कशा पद्धतीने थांबल्या पाहिजेत. नुसताच मुलींना जन्म द्या, मुलींना शिकवा, मुलगी शिकली तर घर टिकेल असले भाषण करून, सुविचार वाचून किंवा काय म्हणतात तुमच्या योजना राबवून ह्या गोष्टी काढणार नाहीत. खरंच स्त्रियांचा मान सन्मान आपण करतो का? रस्त्याने जात असताना आपण स्त्रियाकडे कुठल्या भावनेने बघतो, मुलीकडे कुठल्या भावनेने बघतो, याचा देखील आपण विचार केला पाहिजे. आणि जोपर्यंत ही वृत्ती बंद होणार नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत. एवढीच या घटनेच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की कायमस्वरूपी अशा पद्धतीच्या घटना कशा रोखल्या पाहिजेत याचा विचार करावा. सरकारकडले प्रश्न आहेत, सरकार किती संवेदनशील आहे. जर सरकार संवेदनशील असतं तर ह्या घटना घडल्याच नसत्या. सरकारला दोष देण्यापेक्षा समाजात आपण काय करू शकतो, आपण समाजाला कसा न्याय मिळवून देऊ शकतो, आणि महिलांचा दर्जा, विचार आणि समाजातली त्यांची एक स्थान हे कसं वाढवू शकतो, ही जर आपण मनात आणलं तरच खरं आपण या महापुरुषांना, मासाहेब जिजाऊंना अभिवादन करू शकतो. एवढीच भावना व्यक्त करतो. ही भावना व्यक्त करत असताना फक्त आणि फक्त महिलांचा आदर व्हावा एवढंच सांगतो. आणि या ताईला न्याय मिळवण्यासाठी फक्त निवेदन आणि रस्त्यावर न येता योग्य पद्धतीने कायदेशीर स्वरूपात आपण काय करू शकतो, त्या व्यक्तीला कशा पद्धतीने आपण त्या कोर्टाच्या पायरीवरून समाजाच्या पायरीवर कसं आपण त्याच्याला शिक्षा देऊ शकतो एवढाच विचार करावा. धन्यवाद. आपल्या खाटेक समाजाच्या बाबतीत मागच्या 4-5 दिवसामध्ये अत्यंत वाईट, घृणास्पद अशा प्रकारची घटना घडलेली आहे. ही घटना कुठल्याही कुणाच्याही लेकीबाळीच्या बाबतीत घडू नये अशा प्रकारची प्रार्थना आपण देवाजवळ करू. पण देव तरी काय करणार? या सरकारामध्ये बसलेली माणसं, वास्तविक मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, पण सरकार कुणाचं आहे असो, भारतीय जनता पक्षाचा असो, राष्ट्रवादीचा असो, शिवसेनेचा असो, कुणाचा असो, स्त्रियावरचा अन्याय हा अन्यायच आहे. मी म्हणतो पुरुषावरचा अन्याय एखाद्या वेळेस माफ करण्यासारखा असू शकेल, पण स्त्रियावरचा, आणि त्यातल्या 6 वर्षाची बालिका, या नराधमाला त्याच्या कसल्या भावना प्रज्वलित झाल्या असतील तिच्या बाबतीत काय, आणि त्या लेकरानं काय, त्या लेकराला कसं काय आठवलं असेल, हे देव जाणे. या घटना घडल्याबरोबर मी काल त्या भागामध्ये गेलो होतो. नळदुर्ग, वलांडी, उदगीर, देवणी, चाकूर या भागामध्ये कडकडीत बंद पाडला होता. सर्व समाजाची लोक यामध्ये सामील होती. हा एका समाजाचा प्रश्न नाही आहे. बऱ्याचशा वक्त्याने सांगितलं की हा एका समाजाचा पक्ष नाही आहे, पण आपण म्हणतो एका समाजाचा पक्ष नाही, एका समाजाचा पक्ष नाही, पण त्यातल्याच कुठल्या तरी समाजानं दुसऱ्या समाजाच्या लहान मुलीवर, स्त्रियावर बलात्कार करणं, अमानुष छळ करणं हे सारखं घडत चाललंय. सरकार पुष्कळ कडक कायदे करतं, काय सगळं करतं, पण सरकार कसल्याही प्रकारे त्याची अंमलबजावणी करत नाही.
अंमलबजावणी करणारं सरकार हे खऱ्या अर्थानं कार्यक्षम सरकार. मला वाटतं बाकीच्या कुठल्याही खात्यामध्ये तुम्ही अंमलबजावणी कमी करा, जास्त करा, काही करा, पण गृह खात्याच्या अशा कृत्यामध्ये, महिलाच्या कृत्यामुळे, आणि तुम्ही महिलांना संधी देता, महिला विधेयक आणता, महिलांना राजकारणात प्रवेश करा म्हणता. अरे जी बालिका जिला काही समजत नाही, तिच्या बाबतीत जर काही समाजातले नराधम अशा प्रकारचं वागत असतील, तर या महिला खऱ्या खुऱ्या अर्थानं राजकारणात आल्या तर त्या महिलाचं काय होणार, असा प्रश्न सगळ्यांच्या समोर पडतोय. तर या बाबतीत मी लातूरला जिल्हाधिकारी साहेब आणि पोलीस अधीक्षक यांना भेटून आलो. या बाबतीतलं सगळं चर्चा त्यांच्याशी केली. मी एवढ्या वेळ थांबलो नाही, तर आमच्या समाजाचे सुभाष पारधी म्हणून दिल्लीमध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहे, त्या आयोगाकडे पत्र देऊन मी डिटेल चौकशीची सुरुवात केलेली आहे. तसेच आमच्या समाजाचे भारत सरकारमधील समाज कल्याण मंत्री वीरेंद्र कुमारजी घाटिक यांना पत्र देऊन, यांना बोलून त्या बाबतीतली पुढची कार्यवाही चालू झालेली आहे. गुन्हा नोंद झालेला आहे. आता मग गुन्हा नोंद झाला, सगळं झालं, तरी सुद्धा त्या बालिकेवरचे अत्याचार झालेले, तिचं दुःख झालेलं येत नाही की आपला मोर्चा काढणं, लोकांमध्ये ओरडून सांगणं, त्या गोष्टी या क्रमबद्ध आहेत, त्याच्याशिवाय आपण काही करू शकत नाही. पण जास्तीत जास्त कडक शासन होण्याच्या दृष्टिकोनातून दिल्ली सरकारकडं या अगोदर कालपासून मी पाठपुरावा केलेला आहे. या दोन्ही प्रती माझ्याकडे आहेत. वीरेंद्र कुमार घाटिक साहेब हे समाज कल्याण मंत्री आहेत, त्यांनाही मी पत्र लिहून त्यांच्यावर फोनवर बोलून त्यांच्याशी पुढील कार्यवाहीबाबत बोललेलो आहे. आणि अनुसूचित जातीचा आयोग दिल्ली सरकार यांनाही पत्र लिहून सुभाष पारधी साहेबांना मी प्रत्यक्ष बोलून त्या बाबतीतली कार्यवाही सुरू केलेली आहे. आम्ही महाराष्ट्र सरकार करील, जिल्ह्याचे पोलीस करतील, तालुक्याचे पोलीस करतील, बार्शीतले पोलीस करतील किंवा लातूरचे पोलीस करतील, अशा प्रकारे कुणावरही अवलंबून बसलेलो नाही. दिल्ली सरकारच्या दरबारमध्ये या बाबतीतला ओपो या अगोदरच झालेला आहे, प्रक्रिया चालू झालेली आहे. आपल्याकडे तहसीलदारच्या मार्फत आपलं निवेदन देणं अशा प्रकारची ही प्रोसिजर आहे. ही प्रोसिजर आपण या ठिकाणी पूर्ण करू. आणि आता उरला सोडला प्रश्न आहे त्या लहान मुलीच्या पुढच्या आयुष्याचा. त्या मुलीच्या पुढच्या आयुष्याच्या दृष्टीनं, तिच्या पुनर्वसनाच्या दृष्टीनं, तिच्या आईच्या पुनर्वसनाच्या दृष्टीनं पुढील मार्ग काय करायचा, त्या बाबतीतला पुढील विचार करणं आपल्या समाजाच्या बाबतीत आणि इतर ज्यांनी हितचिंतक म्हणून आपल्याशी बरोबर आलेले आहेत, पाठिंबा दिलेला आहे, त्या लोकांचा समाज कल्याण खात्याकडून त्या मुलीच्या आईला आणि मुलीला जे काही मदत मिळायची ती मिळणार आहे. राष्ट्रीय अनुसूचित आयोगाच्या मार्फत त्या मुलीला जे काही प्रोटेक्शन मिळणार आहे किंवा जे काही अनुदान मिळणार आहे ते मिळणार आहे. पण ह्याच्याशिवाय आपण दुसरं काय करू शकत नाही. त्या मुलीची आई बिचारी रोजगार करून, दोन्ही मांडी करून त्या मुलीला जगवते. दोघं मायलेकर असतात राहायला. आजूबाजूच्या नराधमानी कधी काय केलं त्या मातेला तरी काय कळणार आहे. तर या दृष्टिकोनातून या ठिकाणी जास्त भाषण करण्यापेक्षा पुढील मार्ग आपण अवलंबणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि पुढील कार्यवाही करण्याच्या दृष्टीनं सर्व घाटिक समाज आणि आपण कटिबद्ध आहोत. त्या दृष्टीनं आपण पुढील पायरी चालू करू आणि त्या नराधमाला जास्तीत जास्त कशी शिक्षा होईल, जास्तीत जास्त फास्ट ट्रॅकवर कशी केस चालेल, ते मी दिल्लीच्या या समाज कल्याण खाते आणि
मागासवर्गीय आयोगाच्या मार्फत प्रयत्न करणार आहे आणि त्या प्रयत्नाला आपल्याला निश्चितपणे यश येईल आणि अशा प्रकारची घटना कुठल्याही समाजामध्ये होऊ नये, कुठल्याही जातीमध्ये होऊ नये याची काळजी आपण तंतोतंत घेऊया. एवढंच आपल्या समोर बोलून मी माझं छोटंसं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे कार्य पार पाडावं आणि येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये लवकरात लवकर या निर्दयी घटनेचा निषेध न करता त्याला या प्रवृत्तीला कसं ठेचून काढायचं याच्याबद्दलची पुढली कारवाई समाजाच्या वतीनं कधी करायची, समाजानं पुन्हा एकत्र केव्हा यायचं, या घटनेसाठी आपण सर्वजण एक दिलानं काम करायचं आणि या चिमुकलीला न्याय मिळवून द्यायचा.